भूमी वर्ल्ड येथे आज आउटलेट मॉल ऑफ इंडिया या भव्य मॉलचे उद्घाटन करण्यात आले. मुंबई नाशिक महामार्गालगत उभारण्यात आलेला हा मॉल ग्राहकांना वर्षभर आकर्षक सवलतींसह खरेदीचा नवा अनुभव देणार आहे. येथे 150 हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड्सवर वर्षभर 70% सवलत उपलब्ध असणार आहे. या मॉलमध्ये फॅशन, फुटवेअर, स्पोर्ट्सवेअर, ॲक्सेसरीज, लगेज, घड्याळे, ज्वेलरी आणि लाईफस्टाईल उत्पादनांचे अनेक नामांकित ब्रँड्स एकाच छताखाली उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहकांना अधिक पर्याय, अधिक बचत आणि सोयीस्कर खरेदीचा अनुभव मिळणार आहे. यावेळी मॉलच्या व्यवस्थापनाने सांगितले की आजचे ग्राहक दर्जेदार उत्पादने किफायतशीर दरात खरेदी करण्याला प्राधान्य देतात. ही गरज लक्षात घेऊन आउटलेट मॉल ऑफ इंडियाची संकल्पना साकारण्यात आली असून ग्राहकांना एंड ऑफ सीझन सेलची वाट न पाहता वर्षभर प्रीमियम ब्रँड्सवर आकर्षक सवलतींचा लाभ घेता येणार आहे. खरेदीसोबतच विविध खाद्यपदार्थांचे पर्याय, कुटुंबांसाठी अनुकूल सुविधा आणि आरामदायी वातावरणामुळे हा मॉल संपूर्ण रिटेल आणि लाईफस्टाईल डेस्टिनेशन म्हणून विकसित करण्यात आला आहे. मूल्याधारित खरेदीची वाढती मागणी लक्षात घेता आउटलेट मॉल ऑफ इंडिया ग्राहकांसाठी पसंतीचे शॉपिंग ठिकाण ठरण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. आउटलेट मॉल ऑफ इंडिया सगळे बाकी डेव्हलपर इथे अप्पर ठाणे मी एकच आहे जे 2009 पासून भिवंडी लिहितो. मी कधी अप्पर ठाणे, अप्पर मुंबई, MMR असं नाही लिहिते. माझ्या माटे ते भिवंडी जे आहे एक सक्षम उत्तम वर्गीय लोक पण इथे राहतात. एस्पिरेशनल जे पब्लिक आहे ते पण राहतात. त्यांना पण एक मोल हवंय आणि त्याच्या कल्चर आणि सगळे दिसून मी हा मॉल चालू केलाय. एकूण 140 रिटेल स्टोर आहे. लगभग 72 72 रेस्टॉरंट अँड फूड एव्हेन्यूज आहे. 5 एंटरटेनमेंटचे सुविधा आहे ज्यामध्ये लहान बालकापासून मोठे माणूस पण ते एंटरटेनमेंट करू शकते. इथे 3 स्क्रीनचे फिल्म बघण्यासाठी थिएटर आहे. ते सगळे सुख सुविधा आम्ही इथे केले आहे. भूमी वर्ल्ड इंडस्ट्रियल पार्क आहे. त्याच्यामध्ये 3000 मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ लास्ट 18 वर्षापासून आम्ही काम करत आहे आणि इथे 1 लाखचे जास्ती आम्ही एम्प्लॉयमेंट क्रिएट केले आहे. माझ्या अनुसार मॉलमध्ये 2 ते 4,000 पब्लिक जे आहे इथे और इथे आम्ही सगळे ग्रामीण क्षेत्राला सांगितलंय की ज्यांना पण नोकरीसाठी पाहिजे हा मॉलचे रिटेल आउटलेटमध्ये ते सगळ्याला वेलकम आहे आणि ते आम्ही स्पष्टपणे त्यांना सगळ्यांना प्रायोरिटी देऊ. मुंबईमध्ये रिअल एस्टेटचे कॉस्ट खरं बहुत जास्त आहे आणि आम्ही आउटलेट विलेजचे कॉन्सेप्ट आहे. सगळे सिटी लंडन, न्यूयॉर्क सगळेला ते सिटीचे 1 तास 2 तास बाहेर असते. त्याच्यामध्ये ते रिझन असं आहे की रिअल एस्टेट कॉस्ट जे लागते मुंबई सिटीला इथे रिअल एस्टेट कॉस्ट 90% डिस्काउंट आहे. ते डिस्काउंट रिटेल शॉपला आम्ही दिले आहे आणि ते रिटेल शॉप ते डिस्काउंट कॅरी फॉरवर्ड करतात कस्टमरसाठी आणि ही डिस्काउंट 365 दिवस पूर्णपणे चालणार. सगळ्यांना डिस्काउंट भेटणार. सगळ्यांना एस्पिरेशनल ब्रँड जे आहे मला लाखोच ते आवडते पण ते माझ्या बजेटमध्ये नसतो बिफोर. पण आता आफ्टर डिस्काउंट ते आम्ही शॉपिंग करू शकतो आणि 70% डिस्काउंटचे लाभ देऊ शकतो. आता CM सरने सांगितलं 30 ऑगस्टला ते इथेपासून गुजरातला रोड चालू करतात. ते मुंबई दिल्ली इंडस्ट्रियल कॉरिडॉर ते पण ते 1 महिन्यात चालू होणार. समृद्धी एक्सप्रेसवे नागपूर जातात. फ्रॉम इथे पनवेल एअरपोर्टला पण 20-25 मिनिटात तुम्ही एक्झिट करू शकता. तर आय थिंक 80% चे पब्लिक जे बॉम्बे एंट्री करणार आणि एक्झिट करणार ते इथून करणार आणि इथे पिट शॉप
जवळजवळ आफ्टर सायन काही पण खूप खूप सुविधाचे फूड कोर्ट वॉशरूम नसते. आम्ही गेले इथे सगळे खूप खूप त्याच्या अवकाश देतात आणि ते त्याचे लाभ देणार डेव्हलपमेंट दिले. ते सगळे जमीन मालिकाला आम्ही 20 वर्षापासून भूमीवडला वराई म्हणून 1 रुपया स्क्वेअर फीट देतो त्याला आणि त्याचे रोजगार त्याच्यात असतील. सगळे भूमिपुत्राला आम्ही सोडले नाही. ते आम्ही आमच्यासारखे ग्रो होणार.